जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गुड न्यूज म्हणजे पवित्र पेट्रोलवर जे काही 9वी ते 12वीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याच्यामध्ये एकूण वेकेन्सी किती, पात्रता व निकष काय असणार आहे, तर संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. बरेच उमेदवारांचे प्रश्न होते की 9वी ते 12वीसाठी जाहिराती ह्या येणार आहे किंवा नाही, किती वेकेन्सी येणार, तसेच कोणत्या संस्थेच्या येणार. तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तशीच बघा, महत्त्वाची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर या ठिकाणी आलेली आहे 9वी ते 12वीसाठी. तर संपूर्ण डिटेल्स आपण पुढे बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची जाहिरात. तर मित्रांनो, जे काही 9वी ते 12वीच्या जाहिराती आहे त्यांना देखील येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर ही जी जाहिरात आहे ती आहे या ठिकाणी मुळा एज्युकेशन सोसायटीची आहे. या ठिकाणी मान्यता बघू शकता, 3 जानेवारी 2024ला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. पवित्र प्रणालीवर शिक्षक भरती जाहिराती या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही 9वी ते 12वीसाठी ज्या वेकेन्सी असणार आहे त्या वेकेन्सी देखील या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड होण्याचं काम सध्या सुरू आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता, ही जी महत्त्वाची जाहिरात होती ती मुळा एज्युकेशन सोसायटीची होती. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता एकूण जी जाहिरात आहे, तर ही जाहिरात जवळपास या ठिकाणी बघा 66 म्हणजे जी काही पदं आहे तर त्या पदांची या ठिकाणी एकूण जाहिरात आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदं देण्यात आली आहे. SC साठी या ठिकाणी बघा 10 पदं आहे. त्यानंतर ST साठी या ठिकाणी 8 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी विजा साठी 4 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी इमावचं या ठिकाणी 6 पदं आहे. त्यानंतर बघा विमाप्रचं या ठिकाणी 5 पदं आहे. त्यानंतर EWSचं या ठिकाणी 7 पदं आहे आणि ओपनचे या ठिकाणी बघा 26 पदं आहे. असे टोटल या ठिकाणी जवळपास 66 पदं या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे टोटल 66 पदाची या ठिकाणी जाहिरात आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही महत्त्वाच्या ज्या वेकेन्सी असणार आहे ते पहिलीपासून तर 12वीपर्यंत ह्या एकाच संस्थेमध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता हे जे पहिलं आहे ते 1 ते 5साठी या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी बघा जे काही देण्यात आलेलं आहे ऑल सब्जेक्टची. तर या ठिकाणी जी पदं देण्यात आलेली आहे ती या ठिकाणी पदं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतो मी. तर या ठिकाणी बघा 6 ते 8साठी जे काही विषय येतात, मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मॅथमॅटिक्सच्या या ठिकाणी 7 जागा आहे, सायन्सच्या या ठिकाणी 8 जागा आहे, जे काही गट येतो 6 ते 8साठी. त्यानंतर पुढे बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही भाषा विषय आहेत लँग्वेजचे, तर ह्याच्यामध्ये बघा इंग्लिश लँग्वेज असेल, हिंदी असेल, तर ह्याच्या देखील बघा ठिकाणी वेकेन्सी ही आलेली आहे. त्यानंतर पुढे बघा जो महत्त्वाचं आहे या ठिकाणी जे जे काही 9वी ते 12वीसाठी या ठिकाणी जागा आपण बघू शकतो. तर या ठिकाणी बघा जे काही 9 ते 10साठी या ठिकाणी महत्त्वाच्या जे जागा आलेल्या आहे या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स असेल मराठी माध्यमाचं या ठिकाणी 7 जागा आहे. त्यानंतर बघा सायन्सचं या ठिकाणी 3 जागा आहे. इंग्लिश लँग्वेज असेल 9 ते 10साठी 3 जागा आहे. त्यानंतर बघा मराठी भाषा असेल या ठिकाणी 9 ते 10साठी 4 जागा आहे. त्यानंतर बघा 9 ते 10साठी या ठिकाणी पुन्हा हिंदी विषय असेल 1 जागा आहे. त्यानंतर बघा पुढे बायोलॉजी असेल. त्यानंतर या ठिकाणी बघा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. त्यानंतर जिओग्राफी असेल, मॅथमॅटिक्स असेल, असे बघा या ठिकाणी जे महत्त्वाच्या या ठिकाणी जागा या ठिकाणी आलेल्या आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं जे काही 9वी ते 12वीपर्यंत जे काही वेकेन्सी असणार आहे तर त्या देखील या ठिकाणी पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहावयास मिळणार आहे. हायर सेकंडरी टीचरचं या ठिकाणी बरेच या ठिकाणी प्रश्न होते का 9वी ते 12वीचं जा वेकेन्सी या ठिकाणी येणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, 9वी ते 12वीच्या वेकेन्सी देखील आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे काही टोटल या ठिकाणी देण्यात आलेली आहे पदं, तर ह्याच्यामध्ये 1ली ते 12वीपर्यंत म्हणजे 9-10पर्यंत या ठिकाणी जाहिराती सध्या या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड ह्या होण्याच्या मार्गावर आहे. तर ही जी काही जाहिरात आहे ती इओचा लॉग इनला सध्या अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर ही आपल्या प्रेफरन्सला देखील या ठिकाणी जेव्हा प्रेफरन्स जनरेट होईल तेव्हा आपल्याला पाहावयास या ठिकाणी मिळू शकते. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही निकष असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की जे काही 9वी ते 12वीच्या जे काही टीचर पोस्टसाठी जे काही TET किंवा CTET या ठिकाणी क्वालिफाय होणे गरजेचं नाही. तर ती जरी नसली तरी या ठिकाणी तुम्ही 9वी ते 12वीसाठी पात्र असतात. म्हणजे TETचे पहिला किंवा दुसरा पेपर आणि CTETचा पहिला किंवा दुसरा पेपर तुम्ही पास नसाल तर या ठिकाणी तुमचा विचार 9 ते 12साठी या ठिकाणी होणार आहे. तर त्यासाठी महत्त्वाचे जे काही वेकेन्सी असणार आहे ते या ठिकाणी असणार आहेत. तर अशी या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात आपण या ठिकाणी बघू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की जे काही 9 ते 10वी असेल आणि 11वी ते 12वी या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार या ठिकाणी बघा अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीत प्रविष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याने फक्त या ठिकाणी बघा जी काही टेट परीक्षा आहे ती दिलेली या ठिकाणी पाहिजे. त्यांना या ठिकाणी जे काही 9 ते 12 या वर्गासाठी TET या ठिकाणी लागू नसल्यामुळे TET किंवा CTET लागू नसल्यामुळे त्यांची या ठिकाणी डायरेक्ट जे काही टेट परीक्षेच्या मार्कावर या ठिकाणी त्यांची निवड ही होणार आहे. आणि 1ली ते 8वीपर्यंत या ठिकाणी
सी-टेट किंवा टी-ई-टी क्वालिफाय असणे, पहिला आणि दुसरा पेपर जो लागू आहे तो क्वालिफाय असणे गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 1ली ते 8वी गटासाठी ते क्वालिफाय असणे या ठिकाणी गरजेचं आहे. तर ह्याच्यात एक महत्त्वाचं हेच होतं का जे काही जाहिराती होत्या ज्या वरच्या वर्गासाठी म्हणजे 9वीपासून 10वी असेल, 11वी 12वी असेल, तर त्यांच्या देखील या ठिकाणी जाहिराती ह्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊ शकतात. आणि जे काही पदं आहेत ते देखील या ठिकाणी बघा, एकटी आहेत जाहिरातीमध्ये, एकट्या संस्थेमध्ये या ठिकाणी 66 पदं या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी आलेली आहे. तर आशा करूया या ठिकाणी जाहिराती सध्या अपलोड करण्याचं काम सध्या सुरू आहे. तर जास्तीत जास्त जाहिराती या ठिकाणी अपलोड हो आणि लवकरात लवकर आपल्या येत्या काही 2-4 दिवसामध्ये पवित्र प्रणालीवर सर्व जाहिराती ह्या पाहावयास मिळू शकतात. आणि जे काही सर्व ज्या वेकन्सी आहे टोटल जाहिरातीच्या वेकन्सी, तर ते एकंदरीत येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल. तर अशा संदर्भात हे महत्त्वाचं जाहिराती संदर्भात एक अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.